विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील 17वा पाठ दुखणं बोटभर पाहणार आहोत. या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर चित्रा सोहनी. डॉक्टर चित्रा सोहनी यांचा जन्म आहे 1955 सालचा. निवृत्त प्राध्यापिका व लेखिका. भाषा मुलांची, शैक्षणिक मानसशास्त्र, भाषिक कौशल्ये, अध्यापनाची प्रतिमाने इत्यादी पुस्तकांचे लेखन त्यांनी केलं आहे. आकाशवाणीच्या शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. दूरदर्शनवरील शैक्षणिक कार्यक्रमासाठी पटकथालेखन केलेलं आहे. विविध नियतकालिकांतून शैक्षणिक लेखन देखील त्यांनी केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठाच्या लेखिका डॉक्टर चित्रा सोहनी, दुखणं बोटभर या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर चित्रा सोहनी. त्यांचा परिचय थोडक्यामध्ये पाहिलेला आहे आणि या पाठाविषयीची थोडीशी माहिती आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपल्याला बोट या अवयवापासून जे वाक्प्रचार तयार होतात त्या वाक्प्रचारांचा परिचय तर करून देण्यात आलेलाच आहे. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या म्हणी, अनेक वाक्प्रचार या पाठामध्ये आलेले आहेत. वाक्प्रचार आणि म्हणींची रेलचेल या पाठामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला पाठ समजून घेत वाक्प्रचारांचा अर्थ देखील समजावून घेतला पाहिजे. म्हणजे या पाठाचा उद्देश हा आहे तो असा की या पाठामधून तुम्हाला नवीन नवीन वाक्प्रचार समजावेत आणि ते समजलेले वाक्प्रचार तुम्हाला दररोजच्या आयुष्यामध्ये ते वापरता यावेत. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ पाहत असताना आपण वाक्प्रचारांचा अर्थ देखील थोडक्यात पाहणार आहोत. तो तुम्हाला मी वेळोवेळी स्पष्ट करून सांगणार आहे. पाठाकडे बारकाईने लक्ष द्या. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा, जेणेकरून पाठाचा आशय लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठाला सुरुवात करूया. बोटभर हा शब्द अगदी क्षुल्लक या अर्थानं वापरला जातो. पण याच बोटभर दुखण्यानं लेखिका किती आणि कशा हैराण होतात याचे मजेशीर वर्णन या पाठात आलेले आहे. बोट आणि हात या शरीराच्या अवयवांवर अनेक शब्दसमूह, वाक्प्रचार, शब्दांच्या छटा, गमती, शाब्दिक विनोद यामुळं या पाठाला रंगत आलेली आहे आणि ती आलेली रंगत देखील आपल्याला आनंद देऊन जाते. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक चित्र दाखवलेलं आहे आणि या चित्रामध्ये हाताला प्लॅस्टर लावलेला मुलगा आपल्याला दिसतो आहे आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, या मुलाची अवस्था अशी का झाली असेल? या मुलाची अशी अवस्था होण्यामागची कारण तुम्हाला सांगता येतील का? विद्यार्थी मित्रांनो, चित्र बारकाईने पाहिलं तर आपल्याला दिसेल की हा जो मुलगा आहे त्याच्या हाताच्या हाडाला जखम झालेली आहे. कदाचित तो कुठून तरी पडलेला असला पाहिजे, झाडावरून म्हणा किंवा सायकल खेळताना म्हणा किंवा काहीतरी त्याचा अपघात झालेला असला पाहिजे आणि मग हाडाला जखम झाल्यामुळं, इजा झाल्यामुळं डॉक्टरांनी त्या हाताला प्लॅस्टर करून तो हात त्याच्या गळ्यामध्ये बांधलेला आहे. आता पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विचारलेला आहे, तुमच्या हाताला जखम झाली तर रोजची कामे तुम्ही कशी कराल? तुमच्या हाताला जर जखम झाली तर रोजची कामं तुम्ही कशी कराल? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः तयार करायचं आहे. तुमच्या मनात तुम्ही विचार करा, तुमच्या हाताला जखम झाली तर तुम्ही आपली कामं कशी करता आणि ते तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाचं वाचन करूया. बरेच दिवसात कोणाची खुशाली कळली नसली की बोटभर चिठ्ठी सुद्धा का नाही पाठवली असे म्हणतात. आमच्या वाड्यातल्या एक बाई, भावजईनं मला बोटभर चिंधी सुद्धा नाही दिली हो, अशी तक्रार करायच्या. आता 10 हात साडीही नीट न पुरणाऱ्या बाई बोटभर चिंधीचं काय करणार होत्या असं आम्हाला वाटे. सांगायचा मथितार्थ असा की बोटभर हा शब्द अगदी छोटंसं, क्षुल्लक अशा अर्थी वापरला जातो. पण माझ्या बोटभर दुखण्यानं मला कसं हैराण केलं त्याची ही हातभर कहाणी आहे. कुठला तरी कडक गुळ बत्त्यानं ठेचताना आणि त्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा करताना एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वरमी बसला.
तो घाव वर्मी बसला याचं मर्मज्ञान उशिराच झालं. घाव बसताना वेदना होऊन मी बोट तोंडात घातलं, पण तू डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं म्हणून इतरांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली. नंतर बोटावर 3 महिने चाललेला खर्च, वेळ, वायफळ चर्चा यामुळे दुखऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची वेळ माझ्यावर आली. सुरुवातीला बोट ठसठसायला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण झाली. मलम मलिये काम पे चलिये. मी बोटावर मलम लावले, पण कामासाठी ते मुळी सुद्धा नाही वळले. मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बेट्याला राग आला असणार, त्यामुळे ते माणसाप्रमाणे ताठलं. आता या बेट्या बोटाचा ताठा कमी करावा म्हणून बुडत्याला काडीचा आधार यानुसार मी वागायचं ठरवलं. अहो, म्हणजे गरम पाण्यानं शेकून पाहिलं होतं, पण छे, मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा दाखवला त्यानं. शिवाय रागानं हुप्प होऊन फुगून बसलं आणि हे टम्म झालं बोट. त्याही स्थितीत जरा मस्का मारून पाहावा म्हणून तेल पालिश केलं, पण वो टस से मस नाही हुआ. शेवटी हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड असा भाच्याचा उपदेश शिरोधार्य मानून मी डॉक्टरांना फोन केला. तपासल्याशिवाय कसं कळेल, त्यांनी प्रश्न केला. मग दवाखाना गाठला. तिथे ही गर्दी. कुणाचा पाय प्लास्टरमध्ये, कुणी कुबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात, म्हणजे स्वतःचे हात स्वतःच्या गळ्यात. असल्या अलौकिक अवस्थेतले एक एक जण पाहिल्यावर पोटात गोळा आला. इथून पळ काढावा असं वाटत होतं. आमच्या त्या बाणेदार बोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या. त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भागच होतं. हाडबीड तुटलं नसेल ना अशी भीती वाटत होतीच. मग त्या चिमुकल्या बोटाची नुसती तपासणी. क्ष किरणांनी फोटो वगैरे झाल्यावर डॉक्टरांनी हसत सांगितलं, काही नाही, घाबरू नका, प्लास्टर सुद्धा नकोय, तुमचं स्ट्रॅपिंग करायचंय. डॉक्टरांच्या मिठास बोलण्यामुळे मन अगदी हलकं झालं. मनावरचा ताण उतरला, पण थोड्याच वेळात भ्रमनिरास झाला. त्या स्ट्रॅपिंग नामक प्रकारात ते एकच बोट काय, आजूबाजूची 2 बोटही ताणून बांधून वर हातही गळ्यात अडकवला. त्यामुळे जड हातानं आणि पर्स हलकी झाल्यामुळे जड अंतकरणानं घरी परतले. आता शब्दशः हात बांधलेल्या अवस्थेत. त्यामुळे कामावर रजा टाकून घरी बसले. आपण उगाच डावं उजवं काही मानायला नको असा सुज्ञ विचार करून डाव्या हातानं कामं सुरू केली. पण हा डावा हात कामाच्या बाबतीत अंमळ डावाच निघाला. विंचरणं, पकडणं, ढवळणं, शिवणं, लिहिणं काहीही नीट जमेना. शेवटी हात चोळत गप्प बसावं लागलं. कळ लागल्यामुळे आणि बोटं वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळ वळायची. दिवसभरात 5-6 प्रकारच्या गोळ्याही घ्यायला दिल्या होत्या डॉक्टरांनी. आता पोटात गेलेल्या या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट हे कसं काय समजत असावं अशी माझी बालपणापासूनची बाळबोध शंका आहे, पण ती विचारायचं धाडस होत नाही. त्यामुळे अवसान गोळा करून, कारण गोळ्यांच्या किमती पाहून ते गळालेलंच होतं, गोळ्या गिळंकृत केल्या. बोटं नुसती घट्ट गुंडाळली होती. तरी रॅपिंग असा सोपा शब्द सोडून स्ट्रॅपिंग असा जड शब्द का वापरतात हे डॉक्टरच जाणे. स्ट्रॅपिंग निघाल्यावरही सगळं लगेचच आलबेल झालं नाहीच. आणखी थोड्या गोळ्यांची फैरी झडली आणि चेंडू वळण्याचा व्यायाम सांगितला. बच्चों का खेल असं वाटून मी दुर्लक्ष केलं, तर पुढच्या भेटीत बोट न वळण्याचं कारण म्हणून या टाळलेल्या व्यायामावरच डॉक्टरांनी बोट ठेवलं. मग काय, चेंडू वळणं, कागदाचे घट्ट बोळे करणं असले व्यायाम सुरू. रजा संपून कामावर गेले, पण बोटामुळं कामाचा बट्ट्याभोळच. हळूहळू हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं मुंगींच्या पावलांनी बरं होऊ लागलं, पण अजूनही मी कोणाच्याही नावानं बोटं मोडू शकत नाही. राग आला तरी त्वेषानं घट्टमूठ वळवू शकत नाही. बोट आपला हात दाखवतच राहतं. आपल्याकडे प्रभाते करदर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी हे समजून चुकलं आहे आणि आता बोटांचं महत्त्वही समजलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाठाचं वाचन आपण केलेलं आहे आणि पाठाचा आशय आता आपण समजावून घेणार आहोत. या पाठामध्ये लेखिकेचे जे बोट आहे ते बोट दुखावलं गेलेलं आहे. उजव्या हाताचं बोट गुळ बत्त्यानं ठेचत असताना एक घाव वर्मी बसल्यामुळं दुखावलं गेलेलं आहे आणि त्यामुळं ते बोट वळत नाही आणि मग लेखिका दवाखान्यात जाते. दवाखान्यात गेल्यानंतरही बोटांचं स्ट्रॅपिंग करावं लागतं
आणि ते करूनही पुढं 3 महिने लेखिकेला हे दुखणं सहन करावं लागतं. त्याबद्दलची ही गोष्ट आपल्याला या पाठामध्ये आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाचा आशय समजावून घेत असताना वाक्प्रचारांचा, शब्दसमूहांचा अर्थ देखील थोडाफार पाहणार आहोत. तो देखील तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे, म्हणजे पाठाचं आकलन तुम्हाला व्यवस्थित होईल. सुरुवातीला बघूया, बरेच दिवसात कोणाची खुशाली कळली नसली की बोटभर चिठ्ठी सुद्धा का नाही पाठवली, असं म्हणतात. आमच्या वाड्यातल्या एक बाई भाऊजाईनं मला बोटभर चिंधी सुद्धा नाही दिली हो, बोटभर चिंधी सुद्धा दिली नाही. बघा, बोटभर म्हणजे खूप कमी, अशी तक्रार करायच्या. आता 10 हात साडीही नीट न पुरणाऱ्या बाई बोटभर चिंधीचं काय करणार होत्या, असं आम्हाला वाटे. सांगायचा मथितार्थ, मथितार्थ म्हणजे तात्पर्य. मथितार्थ या शब्दाचा अर्थ आहे तात्पर्य. सांगायचं तात्पर्य असे की बोटभर हा शब्द अगदी छोटस, क्षुल्लक या अर्थी वापरला जातो. बघा, बोटभर या शब्दाचा अर्थ आहे छोटस किंवा क्षुल्लक. छोटस काम, क्षुल्लक काम, त्याला बोटभर असं म्हटलं जातं. परंतु माझ्या बोटभर दुखण्यानं मला कसं हैराण केलं, त्याची ही हातभर कहाणी आहे. पण लेखिका म्हणते, बोटभर शब्द जरी छोटस किंवा क्षुल्लक या अर्थानं वापरला जात असला तरी देखील माझ्या बोटाच्या दुखण्यानं मला कसं हैराण केलं त्याची ही कशी कहाणी आहे, हातभर. हातभर या शब्दाचा अर्थ आहे हातभर कहाणी, म्हणजे लांबलचक गोष्ट. हातभर कहाणी याचा अर्थ आहे लांबलचक गोष्ट. कुठला तरी कडक गुळ बत्त्यानं ठेचताना आणि त्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा करताना एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वर्मी बसला. तो घाव वर्मी बसला याचं मर्मज्ञान उशिराच झालं. वर्मी बसला म्हणजे नेमका ज्या ठिकाणी बोटे वळतात त्या ठिकाणी तो बत्त्याचा घाव बसलेला आहे. आणि त्याचं मर्मज्ञान म्हणजे सार किंवा मुख्य गोष्ट, त्याला मर्मज्ञान असं म्हणतात. आणि हे लेखिकेला जरा उशिराच कळलं की आपलं बोट दुखावलेलं आहे. घाव बसताना वेदना होऊन मी बोट तोंडात घातलं. ज्यावेळी बत्त्याचा घाव बोटावरती बसला त्यावेळी बोटाला वेदना झाल्या आणि त्यावेळी लेखिकेनं बोट तोंडामध्ये घातलेलं आहे. पण तू डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं? बघा, पण तू डावखोरी या शब्दाचा अर्थ काय आहे विद्यार्थी मित्रांनो? डावखोरी म्हणजे डाव्या हातानं काम करणारा. आणि मग तू डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं असं इतर घरातल्या लोकांनी मत व्यक्त केलं आणि सगळ्यांनी आश्चर्यानं तोंडात बोट घातली. तोंडात बोट घालणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. तोंडात बोट घालणे हा वाक्प्रचार आहे, त्याचा अर्थ आहे आश्चर्यचकित होणे. नंतर बोटावर 3 महिने चाललेला खर्च, वेळ, वायफळ चर्चा यामुळे दुखऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची वेळ माझ्यावर आली. हात कपाळाला लावणे हा सुद्धा एक वाक्प्रचार आहे, म्हणजे पश्चाताप करणे. हात कपाळाला लावणे म्हणजे पश्चाताप करणे. आणि मग लेखिकेच्या उजव्या हाताच्या बोटाला जखम कशी झाली याबद्दल जवळजवळ 3 महिने बोटावरती तर खर्च दवाखान्यामध्ये झालेलाच आहे, पण त्याचबरोबर वायफळ म्हणजे निष्फळ, वाया जाणारी चर्चा, त्याला वायफळ चर्चा असं म्हणतात. तर ही वायफळ चर्चा, त्यामुळं लेखिकेला खूप पश्चाताप झाला. आपण जर लक्षपूर्वक काम केलं असतं तर असं झालं नसतं असं लेखिकेला वाटू लागलं. सुरुवातीला बोट ठसठसायला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण झाली. सुरुवातीला ज्यावेळी बोट ठसठसणे म्हणजे बोटाला वेदना होणे, पण त्या वेदना कशा होतात तर एकदम वेदना वाढतात आणि परत हळूहळू कमी होतात, परत एकदम वेदना वाढतात परत कमी होतात, त्याला बोट ठसठसणे असं म्हणतात. आणि मग त्यावेळी लेखिकेला एका जाहिरातीची आठवण झाली. त्या जाहिरातीमध्ये सांगितलं होतं, मलम मलिये
काम पे चलिये. मलम मलिये म्हणजे मलम लावा आणि काम पे चलिये म्हणजे कामावर जा म्हणजे काम सुरू. मग लेखिकेने काय केलेलं आहे, बोटावरती मलम लावलं, पण कामासाठी ते मुळी सुद्धा वळले नाही. जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे लेखिकेने काय केलं, मलम लावला आणि तिला वाटलं की आता बोट काम करायला सुरुवात करेल, पण बोटानं काम करायला सुरुवात केलेली नाही. मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बेट्याला राग आला असणार. लेखिका म्हणते की मी या बोटाकडे दुर्लक्ष केलं असेल आणि केलं त्यामुळं या बोटाला जणू काही राग आलेला आहे आणि मानवी माणसाप्रमाणे ते ताठलं. म्हणजे मानवी माणसाप्रमाणे म्हणजे अभिमानी, त्याला विचारल्याशिवाय कोणतंही काम करू नये असा जो व्यक्ती आहे त्याला मानी असं म्हणतात. त्याला असं वाटतं की मला सर्वांनी मान द्यावा आणि त्या माणसाप्रमाणे बोट ताठलं असं लेखिका म्हणते आहे. आता या बेट्या बोटाचा ताठा कमी करावा म्हणून बुडत्याला काडीचा आधार यानुसार मी वागायचं ठरवलं. बुडत्याला काडीचा आधार ही एक म्हण आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जो नाश पावत आहे त्याला थोडासा जरी कुणी आधार दिला तरी देखील तो आधार मिळवण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्या संकटातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. संकटात थोडीशी केलेली मदत सुद्धा मोठा आधार ठरत असते. म्हणून लेखिकेनं त्याप्रमाणे वागायचं ठरवलं. म्हणजे काय केलं तर लेखिकेनं गरम पाण्यानं बोट शेकून पाहिलं, पण मोडेन पण वाकणार नाही. मोडेन पण वाकणार नाही ही सुद्धा एक म्हण आहे. म्हणजे माझा नाश झाला तरी चालेल पण मी शरणागती पत्करणार नाही असा मराठी बाणा दाखवला त्यानं. मराठी माणसांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की मराठी माणसांची वृत्ती कशी आहे, मोडेन पण वाकणार नाही. शक्यतो मराठी लोक हे स्वाभिमानी आहेत आणि त्यामुळं ते सहसा कुणापुढे शरणागती पत्करत नाहीत असा मराठी बाणा आहे आणि तो मराठी बाणा जणू काही बोट दाखवत होतं असं लेखिका म्हणते. शिवाय रागानं हुप्प होऊन फुगून बसलं अन हे टम्म झालं बोट. त्याही स्थितीत जरा मस्का मारून पाहावा. मस्का मारणे म्हणजे आपलं काम व्हावं म्हणून स्तुती करणे. मस्का मारणे या शब्दाचा अर्थ आहे आपलं काम व्हावं म्हणून स्तुती करणे. आणि त्यासाठी लेखिकेनं काय केलं, या बोटाला गरम पाण्यानं तर शेकलंच होतं पण तेल मालिश देखील केलेलं आहे. पण वो टस से मस नाही हुआ, परंतु बोटामध्ये काहीही फरक पडलेला नाही. त्यानंतर शेवटी हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड असा भाच्याचा उपदेश शिरोधार्य. शिरोधार्य म्हणजे शिरसावंद्य आज्ञा मानली आणि म्हणजे ऐकलं, ती गोष्ट मी ऐकली. शिरोधार्य मानले म्हणजे ऐकली, त्यासारखं केलं, सांगितलं तसं केलं, त्याला म्हणायचं शिरोधार्य मानणे. आणि मी डॉक्टरांना फोन केला, तपासल्याशिवाय कसं कळेल, त्यांनी प्रश्न केला. मग दवाखाना गाठला, तिथे ही गर्दी म्हणजे खूप गर्दी होती. कुणाचा पाय प्लास्टर मध्ये, कुणी कुबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात, म्हणजे स्वतःचे हात स्वतःच्या गळ्यात असल्या अलौकिक अवस्थेतले एक एक जण पाहिल्यावर पोटात गोळा आला. पोटात गोळा येणे म्हणजे काय तर खूप भीती वाटणे. पोटात गोळा येणे या शब्दाचा अर्थ आहे खूप भीती वाटणे. तर लेखिका ज्यावेळी दवाखान्यात गेली त्यावेळी तिला प्लॅस्टरमध्ये पाय असलेले, कुबड्याधारी म्हणजे ज्यांनी कुबड्या आधारासाठी घेतलेल्या आहेत अशा व्यक्ती दिसल्या. तर कुणाचे हात गळ्यामध्ये बांधलेले होते अशी ही लोक दिसली आणि त्यावेळी लेखिकेला भीती वाटली आणि लेखिकेला असं देखील वाटलं की इथून पळ काढावा. पळ काढणे, निघून येणे, पटकन निघून येणे असं वाटत असलं तरी सुद्धा त्या बाणेदार बोटात असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या. म्हणजे ते बोट खूप दुखत होतं. त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भागच होतं. हाडबीड तुटलं नसेल ना अशी भीती वाटत होती. मग लेखिका ते जे बोट आहे ते बोट दाखवण्यासाठी दवाखान्यात डॉक्टरांना जाऊन भेटल्या आणि त्या चिमुकल्या बोटाची तपासणी केली गेली. क्षकिरणांनी फोटो वगैरे झाल्यावर डॉक्टरांनी हसत सांगितलं, काही करू नका. क्षकिरणांनी फोटो म्हणजे एक्सरे काढला असं आपण साध्या भाषेत म्हणूया. ज्यावेळी एक्सरे काढला बोटांचा
त्यावेळी डॉक्टर हसले आणि म्हणाले, काही घाबरू नका, प्लास्टर सुद्धा करायची गरज नाही. प्लास्टर करणे म्हणजे बोटावरती पांढरा थर दिला जातो आणि ते बरेच दिवस स्थिर ठेवलं जातं. जाड असा थर असतो, साधारणतः प्लॅस्टर ऑफ पॅरिस, आणि त्याच्यासारखंच काही मटेरियल त्याच्यामध्ये वापरलं जातं विद्यार्थी मित्रांनो, आणि मग ते प्लॅस्टर केलं जातं. तर डॉक्टरांनी सांगितलं प्लॅस्टर करायची गरज नाही, नुसतं स्ट्रॅपिंग करायचंय. डॉक्टरांच्या मिठास बोलण्यामुळे, मिठास म्हणजे गोड बोलणं, मिठास बोलणं, गोड बोलणं, तर डॉक्टर गोड बोलल्यामुळे मन अगदी हलकं झालं. मन हलकं होणे म्हणजे वेदना विसरून जाणे, बरं वाटणे, चिंता दूर होणे म्हणजे मन अगदी हलकं होणे. मनावरचा ताण उतरला, पण थोड्याच वेळात भ्रमनिरास झाला. भ्रमनिरास होणे म्हणजे नाराज होणे, निराश होणे. भ्रमनिरास होणे म्हणजे निराश होणे. त्या स्ट्रॅपिंग नामक प्रकारात तो एकच बोट काय, आजूबाजूची 2 बोटही ताणून बांधून वर हातही गळ्यात अडकवला. त्यामुळे जड हातानं आणि पर्स हलकी झाल्यामुळे जड अंतकरणानं घरी परतले. पर्स हलकी होणे म्हणजे काय? याचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप पैसे घालवून. याचा अर्थ आहे खूप पैसे घालवून. जड अंतकरणानं म्हणजे वाईट वाटून, जड अंतकरण वाईट वाटणं. पर्स हलकी झाल्यामुळे सुद्धा लेखिकेला वाईट वाटलं आणि हातही जड झाला होता, कारण बोटाला स्ट्रॅपिंग केलेलं होतं. आता शब्दशः हात बांधलेल्या अवस्थेत, त्यामुळे कामावर रजा टाकून घरी बसले. आपण उगाच डावं उजवं काही मानायला नको, असा सुज्ञ विचार. सुज्ञ या शब्दाचा अर्थ आहे शहाणा. सुज्ञ या शब्दाचा अर्थ आहे शहाणा, समजूतदार. तर लेखिकेने विचार केला की आपण आता हा डावा हात, हा उजवा हात असं काही मानायला नको. आपण उजव्या हाताची कामं जी आहेत ती डाव्या हाताने पण करूया. परंतु ज्यावेळी डाव्या हाताने कामं सुरू केली, त्यावेळी हा डावा हात कामाच्या बाबतीत अंमळ डावाच निघाला. डावाच निघणे म्हणजे कमीपणा असणे. डावा कामात कसा निघालेला आहे डावा हात, म्हणजे डाव्या हाताने कोणतीही कामं लेखिकेला करता येत नव्हती. जास्त कामं नीट जमत नव्हती. विंचरणं, पकडणं, ढवळणं, शिवणं, लिहिणं काहीही नीट जमेना. शेवटी हात चोळत गप्प बसावं लागलं आणि शेवटी लेखिकेला डाव्या हातानं कोणतीही कामं जमत नव्हती, त्यामुळं शांत बसायला लागलं, हात चोळत गप्प बसायला लागलं. कळ लागल्यामुळे आणि बोटं वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळ वळायची. दिवसभरात 5-6 प्रकारच्या गोळ्याही घ्यायला दिल्या होत्या डॉक्टरांनी. आता पोटात गेलेल्या या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट, हे कसं काय समजत असावं? बघा, लेखिका विचार करते की मला डॉक्टरांनी 5-6 प्रकारच्या गोळ्या दिल्या होत्या, परंतु लेखिकेला एक प्रश्न पडलेला होता की आपण गोळ्या खातो आणि त्या पोटात जातात, आणि मग या गोळ्यांना कसं समजत असेल की त्यांना पोट बरं करायचं आहे का बोट बरं करायचं आहे? मी तर गोळ्या पोट बरं करण्यासाठी खाल्लेल्या आहेत, मग हे असं कसं? अशी शंका लेखिकेला येत होती. आणि ही बालपणापासून जी शंका आहे, लेखिकेला येणारी शंका अशी आहे की गोळ्या पोटात गेल्यावर दुखणं कसं बरं करतात? ही लहानपणापासूनची शंका लेखिकेला आहे. बाळबोध शंका म्हणजे लहान मुलासारखी. पण ती शंका विचारायचं धाडस तिचं होत नाही. त्यामुळे अवसान गोळा करून, कारण गोळ्यांच्या किमती पाहून ते गळालेलंच होतं. अवसान गोळा करणे म्हणजे गेलेला धीर, गेलेलं धाडस पुन्हा एकदा एकवटणे, त्याला म्हणायचं अवसान गोळा करणे. गोळ्या गिळंकृत केल्या आणि शेवटी लेखिकेनं गोळ्या खाल्लेल्या आहेत. गोळ्या गिळंकृत केल्या म्हणजे गोळ्या गिळल्या. बोटं नुसती घट्ट गुंडाळून होती, तरीही रॅपिंग असा शब्द सोडून स्ट्रॅपिंग असा जड शब्द का वापरतात हे डॉक्टरच जाणे. स्ट्रॅपिंग निघाल्यावरही सगळं लगेच आलबेल झालं नाहीच. आलबेल होणे म्हणजे सगळं बरं होणे. आलबेल होणे, बरं होणे, चांगलं होणे, व्यवस्थित होणे. पण तसं काही स्ट्रॅपिंग काढल्यावर सगळं काही बरं झालं नाही. आणखी थोड्या गोळ्यांची फैर झडली, म्हणजे अजून काही गोळ्या डॉक्टरांनी लेखिकेला खायला दिलेल्या आहेत आणि चेंडू वळण्याचा व्यायाम सांगितला. पण लेखिकेनं चेंडू वळण्याचा व्यायाम केला नाही,
आणि त्यामुळं डॉक्टरांनी पुढच्या भेटीमध्ये सांगितलं, तुमची बोटं वळत नाहीत. त्याचं कारण काय आहे? तर तुम्ही चेंडू वळण्याचा व्यायाम केलेला नाही. चेंडू वळणं, कागदाचे घट्ट गोळे करणं असले व्यायाम त्यानंतर लेखिकेने सुरू केले. रजा संपून कामावर गेले. लेखिकेची रजा संपली, त्यानंतर लेखिका कामावर गेल्या. पण बोटामुळं कामाचा बट्ट्याबोळच म्हणजे काय? तर काम व्यवस्थित करता येईना, कारण बोट दुखत होतं. हळूहळू हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं मुंगींच्या पावलांनी बरं होऊ लागलं. म्हणजे हळूहळू मोठ्या प्रमाणात आलेलं जे हत्ती हा प्राणी कसा आहे? मोठा आहे. आणि मग मोठ्या प्रमाणात आलेलं हे दुखणं हळूहळू सुरुवात झाली आणि दुखणं वाढलेलं आहे. आणि मुंगीच्या पावलांनी, म्हणजे मुंगी हत्तीपेक्षा खूप कमी आहे, हे दुखणं थोडं 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 कमी व्हायला लागलं. जास्त काय फरक पडला नाही, पण अजूनही मी कोणाच्याही नावानं बोटं मोडू शकत नाही. म्हणजे अजून बोटं मोडणे म्हणजे नावे ठेवणे, इतरांना काही दूषणं देणं याला बोटं मोडणे असं म्हणतात. पण लेखिका विनोदानं म्हणते आहे की आता मला बोट मोडताही येत नाही, म्हणजे नीट वळत नाही बोट. राग आला तरी त्वेषानं घट्ट मूठ वळवू शकत नाही. राग ज्यावेळी येतो त्यावेळी त्वेषानं मी मूठ वळवू शकत नाही. बोट आपला हात दाखवत राहतच. हात दाखवणे म्हणजे इंगा दाखवणे. हात दाखवणे, इंगा दाखवणे. आपल्याकडे प्रभाते करदर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी हे समजून चुकलं आहे. प्रभाते करदर्शनम म्हणजे सकाळी आपल्या हाताचं दर्शन घेण्याची भारतीय संस्कृतीमध्ये पद्धत आहे, ती का पडलेली असावी असा लेखिकेला आता ती प्रथा, परंपरा का तयार झाली असावी? कारण ही बोटं, हात हे दिवसभर आपल्याबरोबर काम करत असतात. त्यामुळं आपण नेहमी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये करदर्शन करण्या सकाळी उठल्या उठल्या करदर्शन करण्याची पद्धत आहे. आणि त्यामुळे लेखिका म्हणते की प्रभाते करदर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी हे मला आता समजून चुकलं आहे आणि आता बोटांचं महत्वही समजलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ आपण पाहिलेला आहे. या पाठाचं वाचन तुम्ही पुन्हा एकदा करा आणि व्यवस्थितरित्या पाठ समजावून घ्या. ज्या वाक्प्रचारांना मी हायलाईट केलेला आहे ते वाक्प्रचार तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. त्याचा अर्थ शोधा. मी अर्थ सांगितलेलाच आहे. व्हिडिओ पॉज करून तो अर्थ तुम्ही लिहून काढा आणि तुमच्या भाषेमध्ये त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. म्हणजे हा पाठ शिकल्याचं समाधान जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तुमचं शब्दज्ञान, शब्दभांडार वाढेल. आणि शब्दभांडार ज्यावेळी वाढतं त्यावेळी मनुष्याला किंवा कोणत्याही व्यक्तीला भाषेमध्ये प्रभुत्व प्राप्त होतं. त्यामुळे भाषेमध्ये जर तुम्हाला अधिकाधिक ज्ञान मिळवायचं असेल तर शब्दभांडार वाढवावं लागेल. ते तुम्ही वाढवाल अशी मी आशा करतो. या ठिकाणी आपण थांबू.